क्वालिटी स्टडी अकॅडमीवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 21 आणि 22 मेचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न UPSC, MPSC व इतर कोणती पण परीक्षा असो त्यासाठी अत्यंत उपयोगाचे आहेत. या सिरीजमध्ये एक्झाम पॉईंट ऑफनं एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे मे मधले महत्त्वाचे दिवस. विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे दिवस आहेत आणि येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, हा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, कारण की एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप अत्यंत महत्त्वाचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. आणि जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वाचे व्हिडिओ अपडेट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमी चॅनलच्या माध्यमातून मिळेल. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर काल विचारला गेला प्रश्न, देशातलं पहिलं मानवहत्ती संघर्ष संशोधन केंद्र कोणत्या राज्यात स्थापन केलं जाणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे झारखंड येथे पलामू टायगर रिझर्वमध्ये स्थापित करण्यात येणार आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आजचे प्रश्न पाहूया. माउंट एव्हरेस्टवर 11 वेळा यशस्वी चढाई करून स्वतःचाच जागतिक विक्रम मोडणाऱ्या जगातली पहिली महिला कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, ही पहिली महिला लहकपा शेर्पा हे आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. आता आपण यांच्याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. माउंट एव्हरेस्ट 11 वेळा चढाई करण्याचे जागतिक विक्रम त्यांचे नाव काय आहे? लखपा शेर्पा, नेपाळ इथले आहेत. त्यांना कोणता खिताब मिळाला आहे? माउंटेन क्वीनचा. नवा विक्रम 17 मे 2026 रोजी 11दा ते एव्हरेस्टवर सर करून स्वतःचा जागतिक विक्रम त्यांनी मोडलेला आहे. पहिली महिला जगातली सर्वाधिक वेळा माउंट एव्हरेस्ट सर करणारी ती पहिली महिला आहेत. राष्ट्रीय विक्रम एव्हरेस्ट सर करून सुरक्षित परतणारी पहिली नेपाळी महिला वर्ष 2000 मध्ये. मार्ग 8 वेळा तिब्बतच्या बाजूने तर 3 वेळा नेपाळच्या दक्षिण बाजूने त्यांनी चढाई केली आहे. बायोग्राफी त्यांच्या जीवनावर नेटफ्लिक्सनं माउंटेन क्वीनची डॉक्युमेंटरी प्रसिद्ध केलेली आहे. पुरस्कार 2023च्या भारताचा प्रतिष्ठित तेन्झिंग नार्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ते जागतिक माउंटेन क्वीन म्हणून ओळखली जाते. तर अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढला प्रश्न, जागतिक मेट्रोलॉजी दिन कधी साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, हा 20 मेला साजरा करण्यात येतो. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. जागतिक मेट्रोलॉजी दिन दरवर्षी 20 मेला साजरा करण्यात येतो. उद्देश दैनंदिन जीवन, व्यापार, विज्ञानामध्ये मापन, मेजरमेंट शास्त्राचे महत्त्व अधोरेखित करणे. पार्श्वभूमी 20 मे 1875 रोजी पॅरिसमध्ये झालेलं ऐतिहासिक मीटर कन्व्हेन्शन कराराच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. त्यानंतर पुढला प्रश्न, तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे ओस्लो या शहरात आयोजित करण्यात आलेली आहे. हा नॉर्वेचा शहर आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद ओस्लो नॉर्वे येथे 19 मे 2026 रोजी. सहभाग भारत आणि 5 नॉर्डिक देश म्हणजे नॉर्वे, स्वीडन, फिनलंड, आइसलंड आणि डेन्मार्क हे 5 देशच्या नॉर्डिक देशमध्ये समावेश आहे. भारताचे प्रतिनिधित्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. नवीन भागीदारी, हरित तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण धोरणात्मक भागीदारी ही घोषणा याच्यात करण्यात आलेली आहे. मुख्य फोकस AI, हरित ऊर्जा आणि ब्लू इकॉनॉमीवर मुख्य फोकस असणार आहे. विशेष नोंद, 43 वर्षानंतर भारताची पंतप्रधानचा पहिला नॉर्वे दौरा आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतातील पहिली अंडर वॉटर म्युझियम कोठे स्थापन करण्यात येत आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे सिंधुदुर्ग या इथे स्थापित करण्यात येणार आहे. तर पर्याय क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण पाहूया सिंधुदुर्गमध्ये भारताच्या पहिलं अंडर वॉटर म्युझियमबद्दल माहिती. तर ठिकाण कोणतं आहे? सिंधुदुर्ग, निर्विती रॉक्स जवळ. मुख्य माध्यम सेवामुक्त युद्धनौका INS
गुलदर समुद्राखाली बुडून निर्मिती. स्वरूप युद्धनौकेच्या रूपांतर कृत्रिम प्रवाळ टेबलावर म्हणजे आर्टिफिशियल कोरल रीफ आणि संग्रहालय. अंमलबजावणी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि केंद्र सरकार याद्वारे. मुख्य आकर्षण पाणडुबी, सबमरीन टुरिझम, स्कुबा डायव्हिंग आणि स्कॉर्लिंग यांना मुख्य आकर्षणाचे केंद्र असणार आहे. मुख्य उद्देश सागरी जीवसृष्टी संवर्धन आणि स्कुबा पर्यटनाला मोठी चालना याद्वारे मिळणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, UDI चे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ही नियुक्ती सौरभ विजय यांची करण्यात आलेली आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. UDI चे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहे? सौरभ विजय एक IAS अधिकारी आहेत. पदभार 18 मे 2026 रोजी पासून त्यांना कार्यभार सांभाळलेला आहे. 1998 बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे IAS अधिकारी आहेत. पूर्व अनुभव महाराष्ट्र वित्त विभागाचे प्रधान सचिव आणि जागतिक बँकेचे सल्लागार म्हणून त्यांना पूर्व अनुभव आहे. नियुक्ती भुवनेश्वर कुमार यांच्या जागी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतीय हवाई दलात पहिली कॅट ए पात्र उडान प्रशिक्षक म्हणजेच फ्लाईट इन्स्ट्रक्टर बनण्याचा मान नुकताच कोणाला मिळालेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हा मान स्क्वॉड्रन लीडर सान्या यांना मिळालेला आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. स्क्वॉड्रन लीडर सान्या इंडियन एअरफोर्समध्ये त्यांनी ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. त्याने इतिहास रचलेला आहे. कॅट ए क्वालिफाईड फ्लाईंग इन्स्ट्रक्टर बनण्याच्या भारतीय हवाई दलाच्या ते पहिली महिला अधिकारी आहेत. सर्वोच्च सन्मान हवाई दलाच्या प्रमुखाच्या हस्ते या अत्यंत प्रतिष्ठित आणि सर्वोच्च शिक्षण पात्रतेबद्दल त्यांना विशेष गौरवण्यात आलेले आहे. मुख्य जबाबदारी लष्करी वैमानिकांना प्रगत विमान चालवण्याचे प्रशिक्षण देण्याची आणि त्यांची उडान कौशल्याचे मूल्यमापन करण्याची त्यांची जबाबदारी असणार आहे. कठीण प्रशिक्षण, अत्यंत खडतर प्रशिक्षण, उत्कृष्ट तांत्रिक ज्ञान आणि उच्च दर्जाच्या उडान कौशल्याच्या जोरावर हे मानाचे स्थान त्यांनी मिळवलेलं आहे. कारकीर्द वर्ष 2015 मध्ये भारतीय हवाई दलात त्यांची नियुक्ती झाली होती आणि 2021 मध्ये स्क्वॉड्रन लीडर या पदावर ते कार्यरत आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, नुकतीच यशस्वी चाचणी घेण्यात आली कशाची? ULPGM V3. तर विद्यार्थी मित्रांनो, ULPGMचा फुल फॉर्म काय आहे आपण पाहूया. अनमॅन्ड एरियल व्हेकल लॉन्च प्रिसिजन गाइडेड मिसाईल हे नाव फुल फॉर्म आहे. तर हे काय आहे ज्यामुळे भारताच्या ड्रोन युद्धक्षमतेला मोठी चालना मिळणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ते क्षेपणास्त्र आहे म्हणजे एक मिसाईल आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. ULPGM म्हणजे अनमॅन्ड एरियल व्हेकल लॉन्च प्रिसिजन गाइडेड मिसाईल V3 एक क्षेपणास्त्र आहे म्हणजे एक मिसाईल आहे. पूर्ण नाव UAV लॉन्च प्रिसिजन गाइडेड मिसाईल V3. हे ड्रोनवरून डागले जाणारं अचूक क्षेपणास्त्र आहे. निर्मिती DRDOने केलेली आहे. चाचणी कुर्नूल आंध्र प्रदेश येथे मे 2026 मध्ये अंतिम यशस्वी चाचणी पूर्ण करण्यात आलेली आहे. अचूक मारा क्षमता हवेतून जमिनीवर म्हणजे एअर टू ग्राउंड शत्रूचे रणगाडे आणि लष्करी वाहने नष्ट करण्यासाठी. हवेतून हवेत म्हणजे एअर टू एअर शत्रूचे ड्रोन आणि हेलिकॉप्टर पाडण्यासाठी. वैशिष्ट्य दिवस रात अचूक मारण्यासाठी HD ड्युअल चॅनल सीकर आणि 10 किमीचे मारक क्षमता असणार आहे. उत्पादन भागीदारी भारत डायनामिक लिमिटेड BDL आणि अदानी डिफेन्स या दोघांच्या भागीदारीमध्ये हा मिसाईल उत्पादन निर्मिती करण्यात आलेली आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढला प्रश्न, आत्मनिर्भर नौदल शक्तीच्या दिशेने एक मोठा पाऊल म्हणून भारताची पहिली खाजगी सागरी गॅस टर्बाईन सुविधा कुठे उभारली जाणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे विशाखापट्टणम येथे उभारली जाणार आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. भारताची पहिली खाजगी सागरी गॅस टर्बाईन सुविधा कुठे? विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथे. कंपनी भारत फोर्ज लिमिटेडद्वारे करार मे 2026 मध्ये संरक्षण मंत्रालयाच्या उपस्थित सामंजस्य करार. मुख्य कार्य भारताची नौदल
ध नौकावरील इंजिन, गॅस टर्बाईन दुरुस्ती व स्वदेशी विकास. दर्जा मित्र राष्ट्राच्या नौदलांसाठी प्रादेशिक दुरुस्ती हब म्हणून उपयुक्त. उद्देश इंजिन देखभालीसाठी परकीय देशांवर अवलंबून संपूर्ण नौदलाला आत्मनिर्भर बनवणे. त्यानंतर पुढला प्रश्न, शहरी वाहतूक आणि स्मार्ट विमानतळ पायाभूत सुविधांच्या दिशेने पाऊल टाकत भारताची पहिली एअर ट्रेन कोणत्या विमानतळावर सुरू होणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे दिल्ली विमानतळावर सुरू होणार आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. भारताची पहिली एअर ट्रेन इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी दिल्ली येथे. नाव काय असणार आहे? ऑटोमेटेड पीपल मूव्हर APM स्वयंचलित ट्रेन. मार्ग 7.7 किमी लांबी आणि एकूण 4 प्रमुख स्थानके T1, T2, T3 एरोसिटी आणि कार्गो सिटी. वैशिष्ट्य संपूर्णपणे ड्रायव्हरलेस चालकविरहित असणार आहे. तिकीट कनेक्टिंग प्रवासासाठी सेवा पूर्णपणे मोफत. उद्दिष्ट टर्मिनलमध्ये अंतर्गत वाहतूक जलद, सुलभ आणि प्रदूषणमुक्त करणे. त्यानंतर पुढला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन कधी साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, हा दिवस ह्या ऑप्शनमध्ये या दिवसाच्या म्हणजे 22 मेचा उल्लेख नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. तर 22 मेला हा आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन साजरा करण्यात येतो. तर हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन इंटरनॅशनल डे फॉर बायोलॉजिकल डायव्हर्सिटी दरवर्षी 22 मेला साजरा करण्यात येतो. उद्देश जागतिक स्तरावर जैवविविधता बायोडायव्हर्सिटी म्हणून पटवून देणे आणि तिच्या संवर्धनासाठी जनजागृती करणे. 2026ची थीम काय? बी पार्ट ऑफ प्लॅन. योजनेचा भाग व्हा. जैवविविधतेचे नुकसान रोखण्यासाठी सर्वांना एकत्रित येण्याचे आवाहन. पार्श्वभूमी संयुक्त राष्ट्र UN 29 डिसेंबर 1993 रोजी पहिल्यांदा हा दिवस साजरा केला होता, परंतु 2000 सालापासून तो 22 मेला आपण साजरा करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि येणारी एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे मे मधले महत्त्वाचे दिवस. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मे मधले महत्त्वाचे दिवस पाहूया. 1 मेला आंतरराष्ट्रीय कामगार दिन. 3 मेला आंतरराष्ट्रीय बिबट्या दिन. 3 मेला जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन. 4 मेला आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिवस. 4 मेला कोळसा खाणकाम कामगार दिन. 5 मेला जागतिक हात स्वच्छता दिन. 5 मेला जागतिक हास्य दिन. 6 मेला जागतिक अस्थमा दिन मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी. 8 मेला जागतिक थॅलेसेमिया दिन वर्ल्ड थॅलेसेमिया डे. 10 मेला जागतिक स्थलांतरण दिन. 11 मेला आंतरराष्ट्रीय मातृत्व दिन. 11 मेला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन नॅशनल टेक्नॉलॉजी डे. 12 मेला आंतरराष्ट्रीय परिचारिकता दिन फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या जयंतीनिमित्त. 12 मेला आंतरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य दिन. 15 मेला आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन. 16 मेला राष्ट्रीय डेंग्यू दिन नॅशनल डेंग्यू डे. 17 मेला जागतिक उच्च रक्तदाब दिन आणि 17 मेला जागतिक दूरसंचार माहिती समाज दिन. 18 मेला आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन आणि 18 मेला जागतिक एड्स लस दिन. 20 मेला जागतिक मधमाशी दिन. 21 मेला राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन आणि 21 मेले संवाद आणि विकासासाठी संस्कृती विविधता दिवस. 22 मेला आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन. विद्यार्थी मित्रांनो, याबद्दल प्रश्न आपण नुकताच कव्हर केलेला आहे. 23 मेला जागतिक कासव दिन. 25 मेला जागतिक थायरॉईड दिन. 28 मेला आंतरराष्ट्रीय महिला आरोग्यासाठी कृती दिन. 28 मेला जागतिक भूक दिन. 28 मेला जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन. 29 मेला आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिन. 29 मेला आंतरराष्ट्रीय शांती रक्षक दिन आणि 30 मेला आंतरराष्ट्रीय बटाटा दिन आणि 31 मेला जागतिक तंबाखू निषेध दिन. तर विद्यार्थी मित्रांनो, हे मे महिन्याचे अत्यंत महत्त्वाचे दिवस आहेत आणि येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. आता एक प्रश्न क्वेश्चन ऑफ द डे तुमच्यासाठी येतो. आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. कोणत्या देशाने पंतप्रधान मोदी यांना सर्वोच्च नागरी सन्मान रॉयल ऑर्डर ऑफ दी पोलर स्टार कमांडर ग्रेट क्रॉस या पुरस्काराने सन्मानित केलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन तुमच्या समोर आहेत. या प्रश्नाचं उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये चुकला तरी काही हरकत नाही. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहणारच आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जे सिरीज घेत आहोत
डेली करंट अफेअरची सिरीज. हे सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. हे सिरीज तुम्हाला आवडत असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.